तुम्हाला सेकंड राऊंडसाठी फॉर्म भरायचा आहे. आता फॉर्म परत भरायची गरज असते का? तर नाही. तुम्ही दुसऱ्या कुठल्याच राऊंडला सेकंड, थर्ड, फोर्थला आता पार्टिसिपेट नाही करू शकणार, कारण की तुमचा 1 नंबरला जे कॉलेज मिळाले ते लागले. बट जर बेटरमेंटला गेल्यावरती जर तुम्हाला बेटरमेंटला चांगलं कॉलेज मिळालं, तर तुमचं प्रेझेंट कॉलेज हातातनं जाणार आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॅप ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे आणि आता 2 ऑगस्टला कॅपचा फर्स्ट अलॉटमेंट लिस्ट येणार आहे. आणि फर्स्ट राऊंडचा अलॉटमेंट लिस्ट आल्यानंतर तुमच्याकडे काय काय पर्याय असतील ह्याच्यावरती थोडासा छोटासा व्हिडिओ आहे. तर सगळ्यात पहिलं कॅप 1चा जो रिझल्ट येईल त्याच्यामध्ये तुम्हाला एकतर सीट अलॉट होईल किंवा अलॉट नाही होणार. समजा सीट अलॉट नाही झाली तर तुमच्या हातात काही नाही आहे. तुम्हाला सेकंड राऊंडसाठी फॉर्म भरायचा आहे. आता फॉर्म परत भरायची गरज असते का? तर नाही. तुम्ही फॉर्म ॲज इट इज परत तिथनं ॲज इट इज पुढे कॅरी फॉरवर्ड करू शकता. बट जर तुम्हाला वाटले की त्याच्यात काही चेंजेस करायचे तर येस, तुम्ही त्याच्यात चेंजेस करू शकता. सो तुम्ही कॅप राऊंड 2ला प्रोसीड करायचं जर तुम्हाला अलॉटच नाही झालं तर. आणि ते अलॉट कधी नाही होणार? जर तुम्ही फॉर्म भरताना तुमच्या रँकच्या फक्त वरचेच फॉर्म भरले असतील. जसं की तुमचा रँक 20,000 आहे आणि तुम्ही तिथे भरताना फक्त 20,000च्या वरचेच कॉलेज भरले असतील आणि तुम्ही सेफ्टी नेट नसेल लावलं खाली, तर ऑब्व्हियसली तुम्हाला कुठलं कॉलेज त्या केसमध्ये नाही मिळणार. बट जर तुम्हाला कॉलेज मिळालं, सीट अलॉट झाली, तर आता अलॉट झाल्यावरती तुमच्याकडे त्याच्यात 2 पॉसिबिलिटीज आहेत. तुम्ही जो 1 नंबरला टाकलाय ना, तोच तुम्हाला लागून गेला. फर्स्ट प्रेफरन्सच लागला. येस. प्रेफरन्स नंबर 1च लागायला. येस. तर त्या केसमध्ये तुम्हाला काहीच नाही करता येणार. तुमचं ऑटो फ्रीज होणार आहे. आणि ऑटो फ्रीज झाल्यावरती तुम्हाला सीट एक्सेप्ट करावी लागेल. एक्सेप्ट करून पे करावं लागेल. पे करून तुम्हाला कॉलेजला जाऊन रिपोर्ट करावं लागेल. कॉलेजला जाऊन तुम्हाला तुमचे ॲडमिशन कन्फर्म करावं लागेल. कॉलेजची फी भरावी लागेल आणि ते करण्यासाठी तुम्हाला 3 दिवस मिळतील. सो 2 ऑगस्टला जेव्हा लिस्ट लागेल, तर 5 ऑगस्टपर्यंत तुम्हाला जाऊन कॉलेजला जाऊन व्हिजिट करायचं आहे. तुमची फी पे करून सगळं ॲडमिशन डन करायचं. हे कधी कोणासाठी व्हॅलिड आहे? ज्यांचा 1 नंबरला प्रेफरन्स लागला आहे, त्यांना हे कंपल्सरी करावं लागेल. समजा तुम्ही ते नाही कराल, तर तुम्ही फॉर्म ॲडमिशन प्रोसेसच्या बाहेर जाल, तुम्हाला कुठलीच सीट नाही मिळणार. सो सीट एक्सेप्ट करायची आहे, फी पे करायची आणि कॉलेजला जाऊन रिपोर्ट करायचे, डॉक्युमेंट सबमिट करायचे, कॉलेजची फी पे करायची आणि ॲडमिशन डन करायचं. तुम्ही दुसऱ्या कुठल्याच राऊंडला सेकंड, थर्ड, फोर्थला आता पार्टिसिपेट नाही करू शकणार, कारण की तुमचा 1 नंबरला जे कॉलेज मिळाले ते लागलंय. बट जर तुमचा प्रेफरन्स 1 नाही लागला, नो, तर तुमच्याकडे आता 2 ऑप्शन्स आहेत. समजा तुमचा 5वा प्रेफरन्स लागला, समजा तुमचा 10वा नंबरचा प्रेफरन्स लागला, काही जणांचा 20वा प्रेफरन्स लागला. जो कुठला प्रेफरन्स लागलाय, तुम्ही त्याच्याबरोबर सॅटिस्फाईड आहात का? तर आपण ऑब्व्हियसली जी गोष्ट 50 नंबरला टाकली ती लागली आहे, तर याचा अर्थ आपल्याला प्रयत्न हाच आहे की वरचं लागलं पाहिजे. तर मेजॉरिटी लोकं तर नोच म्हणतील, की नाही आम्ही वरचं ट्राय करणार आहे. तर येस, तुम्ही सेफली ट्राय करू शकता. बट जर काही इन केस काही जणांना वाटत असते नाही आता हेच घेऊन संपून टाकू विषय, आम्हाला पुढे नाही जायचंय, जे मिळालं तेच घ्यायचंय, त्या केसमध्ये तुम्ही येस करून पुढे जाऊ शकता. आणि येस करून तुमचं स्वतःहून फ्रीज करणं, फीस पे करणं, सीट एक्सेप्ट करणं, सीट एक्सेप्टन्स फी पे करणं आणि कॉलेजला जाऊन तुमचे डॉक्युमेंट्स देणं आणि ॲडमिशन डन करणं. 3 दिवस मिळतील. सेकंडला राऊंडचं रिझल्ट रिलीज होईल. 2 ते 5 ऑगस्टपर्यंत हे चालेल. बट मी तुम्हाला एक सजेस्ट करीन, की जर तुम्ही फॉर्म व्यवस्थित भरला असेल आणि तुमचा 20व्या नंबरचा समजा कुठलातरी प्रेफरन्स तुम्हाला मिळाला असेल, तर तुम्ही वरचे ऑप्शन ट्राय करू शकता. ह्याच्यात एक लक्षात ठेवा, तुम्हाला जे कॉलेज मिळालंय ते तुमचं सेफ राहणार आहे. ते कुठे जाणार नाहीये. जर आपण सेकंड राऊंडला जाऊ आणि वरचा कॉलेज ट्राय करू आणि जर आपल्याला वरची सीट नाही जरी मिळाली, तर आपली ही सीट कुठेच जात नाही. ती सेफ असते. सो आयडियली तुम्ही बेटरमेंटला गेलं पाहिजे. त्यात कुठला लॉस नाही. ठीक आहे, बेटरमेंटला जायला काही हरकत नाही. बट जर बेटरमेंटला गेल्यावरती जर तुम्हाला बेटरमेंटला चांगलं कॉलेज मिळालं, तर तुमचं प्रेझेंट कॉलेज हातातनं जाणार आहे. ते पण लक्षात ठेवा. ओके. सो तुम्ही 20व्या नंबरचं कॉलेज ते तुम्हाला आत्ता लागलंय पहिल्या राऊंडला आणि तुम्ही बेटरमेंटला ट्राय केलंय, त्याचा अर्थ असा होतोय, की तुम्हाला 20व्यापेक्षा वरचं कुठलंही मिळालं तर आवडणार आहे. तर त्यामुळे समजा 20व्या नंतर तुम्हाला 17व्या नंबरचं कॉलेज मिळालं, तर 20व्या नंबरचं कॉलेज त्याच मोमेंटला तुमच्या हातातनं जाईल. तुम्ही रिव्हर्स नाही करू शकणार डिसिजन. त्यामुळे काळजीपूर्वक हा डिसिजन घ्यायचा आहे. तुम्हाला जे मिळालंय त्याच्यापेक्षा वरचं चालत असेल, सगळेच कुठलाही वरचं 1 ते 19 कोणतंही चालत असेल, तुम्हाला 20वा लागलंय, तर तुम्ही बेटरमेंटला ऑप्ट करू शकता. तुमचा 20वा नंबरचं सेफ राहणार आहे आणि तुम्ही त्यासाठी नॉट फ्रीज किंवा बेटरमेंट हा ऑप्शन चूज करायचा आहे. एक्सेप्ट करायचं नॉट बेटरमेंट आणि जी काही बेटरमेंटची फी ती भरायची आहे आणि तुमचा जो बॅकअप आहे तो रिटेन होणार आहे. बट यामध्ये जर तुम्हाला वाटतं की जे आत्ता मिळाले ते नकोच आहे, म्हणजे तुम्हाला ते रिस्क घ्यायचं आहे, की बाबा हे जे मिळाले ते नको आहे मला, ते काहीच न घेता पण तुम्ही पुढे जाऊ शकता. जर तुम्ही हे नाही केलं तर तुम्ही नेक्स्ट राऊंडला एलिजिबल व्हाल, बट तुम्हाला जी सीट मिळालेली पहिल्या राऊंडला ती तुम्हाला
तुम्ही जर बेटरमेंटची फी नाही भरली तर ती तुम्हाला तुमच्यासाठी ती रिटेन नाही होणार. ओके, सो मला वाटतं की तुम्हाला हे कळालं आहे की कॅप 1चा जो रिझल्ट येणार आहे परवा 2 तारखेला, तर 2 तारखेला जेव्हा रिझल्ट येईल संध्याकाळी 5च्या अराउंड, त्यावेळेस तुमचे काय काय पॉसिबिलिटीज आहेत हे आपण डिस्कस केलं आहे. फॉर्म भरताना तुम्ही प्रॉपर काळजी घेणं गरजेचं असतं. हा प्रोसेस खूप इम्पॉर्टंट आहे. मार्क्स चांगले असतात, पण चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरल्यावरती गडबड होऊ शकते. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, शेवटची गोष्ट सांगतो, की ज्यावेळेस आपण बेटरमेंटला जातो, तर नॉर्मली एक्सपेक्टेड हेच असतं की तुम्ही लिस्ट इतकी चांगली भरली पाहिजे पहिल्याच वेळेस, की सेकंड, थर्ड, फोर्थ राऊंडला लिस्ट चेंज करण्याची गरज नाही पडली पाहिजे. बट समजा मला 20 नंबरचं कॉलेज लागलंय आणि आता मला असं वाटतं की नाही, आता मी थोडंसं लिस्ट चेंज करतो. तर आता लिस्ट चेंज करताना ह्या गोष्टीची काळजी घ्या, की तुम्ही जे काही टाकाल ना, हे त्या 20 नंबरच्या वरच येणार आहे. त्यामुळे असे कुठले कॉलेज टाकू नका, की जे आधी 17व्या नंबरला होते, 50व्या नंबरला होते, 40व्या नंबरला होते, ते आता तुम्ही वर टाकताय. कारण की तुम्ही जेव्हा लिस्ट चेंज कराल सेकंड राऊंडला जाताना, तर तुमचं जे 20 नंबरला लागलेलं कॉलेज आहे ना, ते एकदम शेवटी दिसणार आहे त्याच्या. त्यामुळे कुठलेही त्याच्यापेक्षा खराब कॉलेजेस बिलकुल टाकू नका. त्याच्यापेक्षा बेटरच कॉलेज टाका जेव्हा सेकंड राऊंडला जाल. ठीक आहे? आय होप हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तुम्हाला कॅप रिलेटेड अजून काय व्हिडिओज हवे आहेत, हे मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. मला जर जमलं तर मी त्याच्यावरती व्हिडिओ नक्की बनवेल. थँक यू.